माणूस कोण घालतो असं म्हणजे तिथं गाडी होती, गाडी तिथं गाडी लावून इथं आली आणि समोर वाडा आणि वाडा राहतो. वाडा म्हणजे ते शेवटचं का शेवटचं तिथून माहिती आहे ना, बॅटरी कवर बंद झाली म्हणजे बॅटरी लावून ते चेक करत होते. चेक नाही, ते आल्यानंतर बॅटरी चालू पण रस्ता बघत कुणी तिकडून रिप्लाय देतं का, कुणी जागी जुगी आहे का, हे बी असं सारा कारण पाहिजे. आणि मग 15-20 मिनिटानंतर बॅटरी घेतं दाखवून सनी बॅटरी का बंद करून सही ते फिरून सही जाऊन तिकडून म्हणजे दाखवायचं कुठं निघायचं कुठं. हो हा, तुम्ही मला वाडा बरोबर दुपारचा पकडून जाईल 500 मीटरवर बरं का, बरोबर 100 मीटरवर तुमचा वाडा आहे. इथं काय त्याच्या गावाला आला तर कोणत्या गावाला चालला होता त्याच्या इथून घालायला? कोणता हायवे होता? हा पाण्याचा रस्ता आहे, वावरांचा पाणी भरायचा पाटीलचा वावर कुठे वरती येते रोडाला लागून. हा गंभीर विषय आहे बरं का. पाटील नाव सांगत होते रात्री. हा विषय जर पुढपर्यंत नाही गेला, याच्या पुढे मेंढ्या चारणं किंवा स्थलांतरित होणं बंद करावं लागेल. खरंच बंद करावं का बरं की ते तुम्ही मला सांगा, आपलं जाऊन सनी आपली बाजू ऐकत नव्हती रात्री कुणी. बिचारे हाडाचं काढ करून सनी रानवाद घडतात आणि ते चोर घेतात आणि परंतु आम्ही कंप्लेंट करायला गेलो तर आमची साधी एफ आय सुद्धा घेतली जाते साहेब. अर्ज लिहून द्यावा तर शिंदखेडा पोलीस स्टेशनला 3 ते 4 अर्ज दिलेले आहेत. एफ आय घेतले ते सांगतात की तुम्ही अर्ज द्या. अर्ज लिहून एफ आय व्हायला पाहिजे साहेब. उद्या मुद्देमाल जर हस्तगत झाला तर कोर्टात तो अर्ज ऍक्सेप्ट नाही करणार. पण त्या अनुषंगाने थोडंसं आपल्या स्तरावर आपण केलं. आम्ही 31 तारखेला आम्ही चोर पकडून दिले आमचा. त्याच्यावर 4 कारतुसा सापडल्या, एक 4 इंची चाकू सापडला, एक चोर 3 फरार झाले, एक चोर 4 व्हीलर 4 कारतुसा आणि एक चाकू सापडून दिल्यानंतर त्या आरोपीला 2 दिवसात जामीन झाली साहेब. फरार आरोपींना ताब्यात घेतले किंवा पोलीस चौकशी झाली काही. पण विरोधासाठी विरोध म्हणून आम्ही कुणाच्या वाटेवर जात नाही, पण आमच्याच वाटेवर येऊन कुणी आमच्याशी वाटवारी करायचा प्रयत्न केला तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा इतिहास आहे शिवसेनेचा.